तर आपल्याला हा मॅनिफेस्टेशन आपण टेक्निक शिकते. मॅनिफेस्टेशनचा अर्थ काय आहे? मॅनिफेस्टेशनचा अर्थ असा आहे, की प्रयत्नपूर्वक ओढून ताणून आणणे. मग हे नुसतं इच्छा, नुसत्या विचार याच्या पलीकडे काही आहे? इच्छा तर सगळ्यांना असतात. पॉझिटिव्ह पण सगळे असतात. हे पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये, वरवरचं नाहीये हे. हे खूप डीप मधलं सायन्स आहे. तर त्याला आज आपण जरा बघूयात. पण हे सांगायचंय तुम्हाला, तुम्हाला एक सूक्ष्म बदल आहेत, की जे लिहायचं म्हणजे लिहायचंच आहे. लिहिलं नाही तर काहीच होणार नाही. थोडं जरी पुढे गेलं तरी ग्रुपला सांगायचंय. मी तुम्हाला परवा जेव्हा म्हटले ना, होतंय ते मी इंटेन्शनली बोलले, कारण मला झोके घ्यायची सवयच आहे. याला फ्लोमध्ये राहणं म्हणतात. फ्लोमध्ये राहणं म्हणजे काय मनाची हिंकाळी आधीच होतंय, होतंय, आलंय, आलंय, होत आलंय, मिळतंय असं. ह्याने आपण आपल्या व्हायब्रेशन्स वाढवल्या तर तो दिवस येतो, तर ती इन्स्टंट येते. आपण नुसतंच हे केलं, मोकळं केलं आणि झोके नाही घेतले तर काय होणार आहे? झोके घेतले तर ऊर्जा वाढणार आहे, झोके घेतले तर ऊर्जा वाढणार आहे. म्हणजे झोक्याने कसं लांब, लांब, लांब जातं. याला फ्लोमध्ये राहणं म्हणतात. या छोट्या-छोट्या गोष्टींनी फ्लोमध्ये राहतं. उदाहरणार्थ ग्रुपवर टाकायचं, हे झालंय, असा फोन आलाय, हे मिळतंय. ग्रुपवर द्यायचं म्हणजे त्या ऊर्जेचे हिंदोळे घेतले आपण. नुसतं मनात आपण बघा गुड न्यूज नेहमी सगळ्यांना सांगतो. काय कारण आहे बरं सगळ्यांना सांगायची गुड न्यूज? गुड न्यूज जेव्हा आपण सगळ्यांना सांगतो, त्यावेळेला ह्या ऊर्जा मल्टिप्लाय होतात. मल्टिप्लाय होऊन निसर्गात जातात. आणि मग जेव्हा आपली ही ऊर्जा एकाची 10 होती सांगून, सांगून, सांगून 10 तर तिथे अजून त्या 10 ऊर्जेचे इन्सिडन्स घडतात. 10 ऊर्जेचे इन्सिडन्स घडतात. मग तुम्ही कसा विचार करता? काही लोकं आम्हाला नाही बाबा सांगायचं. म्हणजे उदाहरणार्थ मागच्या कोर्समधलं सांगते मी तुम्हाला. एक मॅडम म्हणत होत्या मी गाईडन्स दिला, असं करा, तसं करा, रिसर्च पेपर करा, सिलेक्ट कसे होतील. आता ते माझी मॅनिफेस्टेशन स्टोरी मी उद्या सांगणारच आहे तुम्हाला. म्हणजे काय-काय महत्वाचं आहे ते कळेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये रिसर्च पेपर कसे होतात? साधं टेक्निक आहे. जिथे पाठवतो रिसर्च पेपर आता एका सरांचं आहे पी मला नाही माहिती त्यांचं काम कुठवर आलंय. बहुतेक वायवा झालीये किंवा आहे माहिती नाही. तर पेपर कसे सिलेक्ट होतात? आधीच थँक्स द्यायचे कुठं पेपर पाठवतोय तिथे. थँक्स, थँक्स, थँक्स पेपर सिलेक्ट झाला. आधीच थँक्स मोकळे करायचे. तर आता इथे याच्यामध्ये त्या मॅडम म्हटल्या, "रिसर्च पेपर झाले." म्हटलं, "सांगा ग्रुपला, सांगा ग्रुप." याच कोर्सचा होता तो अनुभव. नाही सांगितलं त्यांनी ग्रुपला. "थांबा ओ मॅडम, होऊ द्या तो पब्लिश." पब्लिश झाला. मग पी-एच-डीची रिक्वायरमेंट 2 का 3 पेपर असते ते झाले. सांगा म्हटलं, "नाही मॅडम व्हायवा तर होऊ देत की हो." आता ग्रुपला कोण ओळखत होतं त्यांना 1-2 मॅडम ज्यांनी जोडलं ते आणि एखाद दुसरं. तरी नाही सांगितलं. "नाही मॅडम व्हायवा होऊ देत." मग व्हायवा झाली. "मॅडम अहो सर्टिफिकेट मिळू देत की डिग्रीचं." सर्टिफिकेट मिळालं. मॅडमना माहिती आहे सुलक्षणा मॅडमना कोणाबद्दल मी बोलतेय. मग सर्टिफिकेट मिळालं. मग सर्टिफिकेट मिळाल्यावर म्हटलं, "मॅडम आता काय हो, काय राहिलं आता?" "नाही," म्हणे, "पोस्ट मिळाली पाहिजे ना, पी कशासाठी बरं एवढी केलीये?" मग पोस्ट मिळाली. म्हटलं, "आता?" "नाही, मला म्हणे मॅडम नाही हो स्केल मिळालं. आधी म्हटले ऑर्डर मिळू देत." किती म्हणजे किती मला पालनाला लावलं आणि अशा एका मॅडमचं उदाहरण देते. म्हणजे किती वेळा पालनाला लावलं त्या सगळ्यात जास्त उच्चांक आलाय म्हणून एक उदाहरण देते. आणि असे पालनाला लावणारे बरेच आहेत आणि तुम्ही पण आहात त्यातलं. "नाही मॅडम थांबा हे होऊ द्या." मग ते झालं. मग ऑर्डर आली. म्हटलं आता? कारण रोज स्टेटस बघायचे ना. मग स्टेटस बघितल्यावर माझं काही लक्ष असलं, यांनी बघितलं की माझ्या आठवणीत यायचंच. काय राहिलं? "झालं का मॅडम ऑर्डर आली का?" "आली की." "नाही मॅडम मला स्केल नाही मिळालं." मग मी नाद सोडून दिला. आणि त्या ग्रुपला पण नाहीत आता कारण जॉब करतात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. मग कसं जमणार? मग हे असे बरेच लोकं आहेत, बरेच. नाही हे होऊ द्यात. पिरॅमिडला एक मॅडम आलत्या, नवीनच होत्या, डॉक्टर होत्या. तिथे पिरॅमिडला कार्यक्रम व्हायच्या 2 दिवसाच्या ह्याला आल्या होत्या. त्या 2 दिवसाच्या कार्यक्रम व्हायच्या तिकडं मिस्टरांचा फोनही आला. फोन म्हणजे आपल्या इकडे रेंज नसते ना पिरॅमिडला. आणि मग मिस्टरांचा फोन आला की जमीन आपण बुक करतोय. मी दिली पहिली अमाउंट. गाडीत कळतंय मला. म्हटलं अहो सांगायचं की नाही? "नाही, नाही मॅडम रजिस्ट्रेशन होऊ देत मग सांगते." मग नाही येत ग्रुपला आता. मी काढून टाकलं धडाधडा मी उडवते. मग तुम्हाला माझा स्वभाव अजून माहिती नाही. मी आहे म्हणून आहे.
मी खपून घेते, पण नंतर मी काही तुम्हाला माझं गाईडन्सही देणार नाही. आता या कोर्समध्ये कित्येक लोकं अशी आहेत ना, ना काही 5 वाक्य लिहितायत, ना काही कशाला हे देतायत. मी कशाला तुम्हाला पर्सनल गाईडन्स देईल? बिलकुल देणार नाही. 2,000 नाही, 20,000 सुद्धा किंमत नाही या कोर्सची. किती किमतीशीर हा कोर्स आहे. हा विषयाच्या प्रत्येक क्षणाला उपयोगी पडणार आहे. आणि जीव तोडून मी सांगतेय वाक्य कशी लिहायची, हे लिहू नका, 5 वाक्य लिहा. आणि तुम्ही कसंही चाललंय, मी काही वेळ देणार नाहीये तुम्हाला. लक्षात घ्या, हा कोर्स असा आहे, की मी 2-2 वर्ष काउन्सिलिंग फुकटचं केलंय. तुमचे काही स्वप्न असेल, तुम्हाला काही मिळू देत, मी प्रत्येक वेळेला दुरुस्त करते, तुम्हाला सगळं सांगते. त्यामुळे कित्येक लोकांचं केवढं मोठं-मोठं झालंय. तुम्हाला आत्ताच कळत नाही, तुम्ही नीट आता ऐकत नाहीये. आणि मग तुम्ही काय केलं नाही, 5 वाक्य लिहीत नाहीये, एकदा सुद्धा काही लिहिलेलं नाहीये. काही ते चित्र टाका म्हटलं, चित्र टाकत नाहीये. विदाऊट चित्र टाकता तुम्ही काही पण लिहिता. तुम्हाला जर एवढा वेळ नसेल, तर मी कशाला माझा अमूल्य किमतीत वेळ घालू? मी हा काही कोर्स या 21 दिवसाच्या कोर्ससाठी लॉन्च केलाच नाही. मी लॉन्च केलं 1 मेला जे होणार आहे पिरामिडमध्ये त्याच्यासाठी मी लॉन्च केलाय. जे जुने लोक आहेत, जे आमचे संकल्प आहेत ते एकदम आध्यात्मिक त्यासाठी मी हा लॉन्च केलाय. त्याच्यामध्ये नवीन लोकांचा फायदा होतोय. ठीक आहे, एक हेतू आला होता मनात नवीन लोकांना शिकवावं मॅनिफेस्टेशन टेक्निक्स वगैरे. पण त्या ज्या मॅडम म्हटल्या होत्या ना, तुम्ही ऐकून घ्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स. तुम्ही तर इतकी गडबड गोंधळ सगळं चाललंय ना तुमचं कन्फ्युजन आणि मला तुमच्याकडनं ही अपेक्षाच नाही तुमचं इतकं कन्फ्युजन असावं प्रत्येक गोष्टीत. एवढं वाक्य मी करेक्ट करून दिलं तरी चाललंय माझं नाव नाही, माझं हे नाही. वाचा ना तिथे 3दा लिहिलंय ना. तुम्ही बदला हे, बदला हे. एक तर मी सांगतेय, की चित्र मॉडरेट पाहिजे. हावरटपणा करू नका. किती घाई झाली हो तुम्हाला, किती घाई झाली. आणि किती जणांनी ती काय लिहिली आहेत स्वप्न. एकीने ड्रेस लिहिला तर सगळ्यांनी किती ड्रेस, एकीने पर्स लिहिली तर किती. म्हणजे तुम्ही स्वप्न सुद्धा कॉपी करता. तुम्हाला स्वप्न सुद्धा चांगली नाहीयेत. तुम्हाला ड्रीम सुद्धा चांगले नाहीत. तुम्हाला चित्र सुद्धा चांगले नाहीयेत. तेच तुम्ही घेता. तुम्हाला काय सगळ्यांना ड्रेस आणि पर्सच हवीत का हो? मला खरंच वाईट वाटतं हे सगळं असं बघितलं की खूप वाईट वाटतं. एवढं मी टाहो फोडून काय सांगतेय. आणि तुम्हाला काही त्याच्याशिवाय सुचतच नाहीये. काही चांगलं नको का घ्यायला? आता त्या एका मॅडमनी लिहिलं पिरॅमिडमध्ये. पिरॅमिडमध्ये येणं काही अवघड आहे का? तुम्ही येताच नेहमी. तुम्हाला तुम्ही येणार आहात पिरॅमिडला. झालं तर तुम्ही काय म्हणणार आहात, ज्या मॅडमच्या बाबतीत अवघड होतं नूतन मॅडमच्या त्यांना मी लगेच ग्रुपच केला आणि करून टाकलं जॉईन. पण ज्या मॅडम येतात, ज्या पुण्यात नाहीत, ज्यांचं आहेच आहे सोप्पं पुण्यात नाही ना, त्यांनी काय लिहावं पिरॅमिडमधलं? काय एवढं अवघड आहे का? बरं तुमचं चित्र मॅनिफेस्ट झाल्यावर तुम्ही काय म्हणणार, त्यात काय अवघड आहे, मीच केलं. मग स्वतः करायच्या गोष्टी लिहायच्यात का तिथे आत्ता तरी? आत्ता आपल्याला प्रूफ पाहिजे, की हे वर्क होतं का नाही वर्क होत. मग हे वर्क होतं का नाही वर्क ह्याच्यात विश्वास बसला पाहिजे ना आपला. आणि आपला विश्वास बसला तर आपली सामूहिक स्वतःची चेतना पेरली जाते. धिस वर्क्स. आपण एकदा म्हटलं, की हे वर्क होतं, की ते वर्क होणारच आहे नंतर. आणि पहिली जी गोष्ट वर्क नाही झाली, तर कोणी हृदय ध्यान करणार नाहीये नंतर. आत्ताच करत नाहीये तर नंतर कोण हृदय ध्यान करणार आहे? तुमचं वर्क झालं तर तुम्हाला कळणार आहे हृदय ध्यानाने हे होतं, हे होतं. तेव्हा सुद्धा रडत बसलेला असता तुम्ही. मग मी जेव्हा म्हणते हृदय ध्यान करा, तेव्हा करता. मग हे सगळ्या ज्या काही बेसिक फंडाज आहेत, त्याला जीव तोडून सांगत असते. की इतकं लाईटली घेऊन उपयोग नाही. इतर कोर्ससारखं नाहीये हे. नंतर करा, मी उद्या करेल, मी परवा करेल, आता मी बिझी आहे. काही नाही होत ते. मग हे स्वतःच्या शक्ती वापरायचं टेक्निक्स आहेत. स्वतःच्या. जे स्वतः जवळ आहे. दुसऱ्या कोणावरही अवलंबून नसतं. कधी पण असं केलं तर होतं. सकाळी मला ज्वारीचा पापड व्हिडिओवर आला काहीतरी सहज बघितलं टाईमपास तर ज्वारीचा पापड. मग मला खूप खाण्याची इच्छा झाली. कधीतरी लहानपणी खाल्लेला होता. म्हणजे मी करायची. मी मिस्टरांना म्हटलं, "मी करते आता. आपण फार्म हाऊसला जाऊ." ते म्हटले, "काय करायचं नाही, मान दुखतीये." "आताच तुला का सुचलं?" असं पण मला म्हणाले. "तुला आत्ताच का सुचलं?" किती वर्ष मी करत नाहीये असलं. आधी सगळं करायचे म्हणजे वाळवणं. पण मग मला असं बाहेरचं विकत आणून खायला तसं काही आवडत नाही. आज गेले भाऊजाईने बोलवलं, तिचा बर्थडे होता. गेले तर ज्वारीचे पापड वगैरे तळलेले होते. अ, किती काही करावं लागत नाही माहिती का? एकदा आपली ऊर्जा हायर असेल तर काहीच करावं लागत नाही. तर हे तुम्हाला आता आज जे काही चित्र काढायला सांगितले, आज आपल्याला चित्र मेडिटेशन करायचंय आणि मी ग्रुप बंद केला. कारण सारखं सगळं तेच लिहू नका. काही लोकांनी चित्र न टाकता केलंय. तर तुम्ही जर चित्र टाकलं नाही,
तुम्ही जर फायनल केलं नाही आणि तुम्हाला असं वाटतं मी इमॅजिन करेल, तर ते काय होणार नाहीये. कारण इमॅजिनेशन मध्ये काय महत्वाचं असतं, आपल्याला भरपूर महत्वाचं असतं. तर आपण हे बघितलं वॉटर ओई हे सगळं माहिती आज आपल्याला दिवस 6वा होतोय. कितवा दिवस आहे आज बघा? मला आता त्या फोनमुळे काढायला पण नाही वेळ झाला. मी 6वा जस्ट दिवस आहे. 6वा दिवस. आज 6वा दिवस आहे. तर ठीक आहे. आता बघा मी जे काही महत्व सांगते ना, ते नीट समजून घ्यायचं. आपण बघितलं एक फिजिकल लेयर बघितला, आपला फिजिकल प्लेन बघितला, बरोबर? तर फिजिकल बॉडी आपण बघितली, फिजिकल प्लेन पण बघितला. हे थोडंसं डोक्यात टाकायचंय. फिजिकल प्लेन मध्ये आपण फिजिकल बॉडी म्हणजे आपलं जे स्थूल शरीर आहे ते वापरण्याचं आपण टेक्निक केलं हृदय मेडिटेशन. म्हणजे आपण फिजिकल बॉडीने काय करतो, तर टू ऍक्ट विथ म्हणजे आपण ऍक्शन्स करतो, कृती करतो. मग आपले हे जे मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहेत, ते कृती करण्यावर फोकस आहे हृदय ध्यानात. म्हणून मोठ्या मोठ्या गोष्टींना हृदय ध्यान नाही घ्यायचं. कारण आपल्याला हायर ऊर्जा स्तरावरनं आपल्याला फ्लाय करायचे. सुपरफास्ट यानात बसलेले टेक्निक आपल्याला करायचे. स्थूल शरीर हे 3 डायमेन्शनल आहे. आता आपण 5 डायमेन्शन मध्ये जायला लागलोय. 4th डायमेन्शन मध्ये खूप दिवस होतो आपण. मग फिजिकल बॉडीवर फोकस ठेवायचा नाही. एनर्जी गोज वेअर फोकस गोज. आपला जिथे फोकस असतो तिथेच एनर्जी त्याच स्तरावर राहते. म्हणून हृदय ध्यान हे एकदम सुपर फास्ट रिझल्ट देतं. पण त्याला काही गोष्टी आहेत. कशाला हृदय ध्यान पाळायचं, कशाला चित्र ध्यान, कशाला व्हिज्युअलायझेशन हे महत्वाचं आहे. मोठ्या मोठ्या गोष्टीला व्हिज्युअलायझेशनच केलं पाहिजे. कारण ते हायर स्तरावरचं टेक्निक आहे, हायर ऊर्जेचं टेक्निक आहे. मग फिजिकल बॉडी टू ऍक्ट, हृदय मेडिटेशन टू ऍक्ट तुम्ही करता. मग सेन्सोरियल रिॲक्शन्स, ऍक्शन्स हे जाऊ दे की ऍक्शन्स करायचे. पण आता आज आपल्याला जे करायचंय ते ऍस्ट्रल बॉडीवरचं करायचं. ऍस्ट्रल बॉडी आणि ऍस्ट्रल प्लेन यातला फरक मी सांगेलच तुम्हाला. ऍस्ट्रल बॉडी म्हणजे आपल्या ऊर्जा स्तरावरही आपण बघितलं मनोमय लेयर आणि बुद्धिमय लेयर आणि विज्ञानमय लेयर 5 कोश बघितले. तर ऊर्जा स्तरावरचाही हायर लेयर जो येतो तो इमोशन्सचा असतो, डिझायरचा असतो. आपल्या ज्या इच्छा आहेत, इच्छा म्हणजे डिझायर इज द सोल कॉज ऑफ सॉरो. बुद्धांनी सांगून ठेवलं डिझायर असेल तर सगळं दुःख असतं आपल्याजवळ. म्हणून त्याला आपली माझी इच्छा हे शब्दप्रयोगच वापरायचा नाही. इच्छा म्हणजे तुमचा स्वार येतो, दुःख आहे. आणि त्या इच्छेमुळेच दुःख तयार होतं. एवढंच नव्हे तर आपण आपलं शरीर सोडल्यानंतर सुद्धा त्या इच्छांचं शरीर आपल्या ऍस्ट्रल प्लेनमध्ये त्या सगळ्या डिझायर इच्छा राहणार आहेत. म्हणून इच्छा शब्द आपण ठेवायचा नाही. माझी इच्छा आहे अशी, मलाही मिळालेलं आहे, संपलं. मला मिळालेलं दॅट्स ऑल. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये आता काही राहिलेलं नाहीये शिल्लक, की मला हे मिळवायचंय ते मिळवायचंय. नाहीतर माझ्या मृत्यूनंतर स्थूल शरीराबरोबर या सगळ्या इच्छा येणार आहेत. ऍस्ट्रल बॉडी म्हणजे कसं असतं, की जरी ऊर्जा स्तरावरचा तो भावनांचा, इमोशन्सचा स्तर असेल, तरी ज्यावेळेला आपल्याला मरण येतं त्याला स्थूल देह नष्ट होतो. स्थूल देहानंतर ऊर्जा शरीर जे आहे, ऍस्ट्रल शरीर आहे, ते लगेचच डिटॅच होतं स्थूल शरीरापासून. आणि ऍस्ट्रल प्लेन मध्ये काय फरक आहे, तर ऍस्ट्रल प्लेन म्हणजे ज्या वेळेला आत्मा जो असतो तो अजून पुढच्या इव्होल्युशनला जात असतो तेवढ्यापर्यंत असतो तो 4th डायमेन्शनला, ऍस्ट्रल प्लेनला. म्हणजे आपण जे म्हणतो भूत, खेत, अतृप्त आत्मे हे आपल्या जवळ असतात. म्हणजे ते 4th डायमेन्शन्सला असतात. म्हणजे पुढचा जन्म घेण्याच्या आधी त्यांचे आत्मे अटकलेले असतात, अतृप्त असतात. आणि समजा एखादा देह सुटला, त्याचा जरी तृप्त आत्मा आहे, तरी काही काळच्या डिझायर वगैरे सगळ्या पूर्ण झालेल्या नसतात. मग शरीराबरोबर डिटॅच झाल्या झाल्या हे सगळं त्या शरीरावर जात. म्हणून इच्छा मानायचं नाहीये. पण इमोशन सुद्धा आपण ज्या साठवतो. समजा कोणीतरी मृत्यू झालाय, त्याच्या ज्या इमोशन्स शरीरात साठवल्यात किंवा आपली भांडणं झालीत, आपले काही द्वेषभेद आहेत, कशावरनं तरी वैर आहे. आपण त्यांना वाईटात बघतो किंवा आपल्याला त्यांनी खूप सतावलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलत नाहीये. आपले संबंध तुटलेले आहेत. ह्या सगळ्या इमोशन्स आपल्या शरीरात साठून राहतात. आणि हे सुद्धा मरणानंतर आपल्याबरोबर येतात. आणि त्यामुळेच आपण अडकतो.
यामुळेच अडकतो. म्हणून आपण काय करतोय सगळे ध्यानी साधक, आपण हे सगळं डिलीट करतोय. आपण इमोशन्स काढून टाकतोय. पर्टिक्युलरली ते इन्सिडेंट्स आठवून आठवून आपण सगळ्या न्यूट्रल करतोय. आपण त्यांना लेट इट गो करतो. आपण त्यांना प्रेम प्रकाश पाठवतो, धन्यवाद देतोय. पण आता इथे एक्झॅक्टली करायचंय आपल्याला ॲस्ट्रल बॉडी वापरायची म्हणजे टू फील विथ म्हणजे फीलिंग जे असतं ना फीलिंग्स ते जनरेट करायचे आपल्याला. म्हणूनच सगळ्या बाजू मी शिकवते. मॅनिफेस्टेशन हे तुम्ही अडकलेल्या सोलसाठी. तुम्हाला अडकायचंय खुशाल अडका. तुम्ही बंगले म्हणता, जमिनी म्हणता, तुम्ही अडका. पण त्या मिळाल्यानंतर त्या क्लीन्स करा सगळ्या. जे राहिलंय, जे मिळणार नाहीये ते क्लीन झालं पाहिजे. मग इथे वेगळे कन्सेप्ट